पैसे सांभाळणं कठीण नाही, फक्त पद्धत सोपी हवी. मी तुम्हाला आज काही 3 स्टेप्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरातला खर्च एकदम सोप्या पद्धतीने मॅनेज करू शकता. स्टेप नंबर 1, रोजचा खर्च लगेचच्या लगेच लिहायचा. तुम्ही ₹2 जरी वस्तू आणली ना, की तो खर्च तुम्ही लगेच लिहा. तुम्ही वही वापरा, डायरी वापरा, मोबाईलमध्ये ॲप्स येतात ते यूज करा. लॅपटॉपमध्ये तुम्ही एक्सेल शीट बनवून त्यात लिहू शकता. पण रोजचा खर्च रोजच्या रोज लिहायला शिका. दूध आणलं, तुम्ही भाजीपाला आणला, तुम्ही किराणाच्या दुकानात काहीतरी सामान आणलं किंवा तुमच्या मुलांसाठी काहीतरी घेतलं, तर तो खर्च रोजच्या रोज लिहायला शिका. स्टेप नंबर 2, तुमचा जो खर्च आहे ना, तो 3 स्टेप्समध्ये विभागा. आता मी आता तो कसा विभागणार? नंबर 1 गरजेचा खर्च, नंबर 2 घराचा खर्च, नंबर 3 स्वतःसाठीचा खर्च. आता गरजेचा खर्च म्हणजे काय? तर वीज बिल झालं, जे महिन्याला आपल्याला द्यावंच लागतं. तुमच्याकडे कामाला जर मावशी असेल तर त्यांचे पैसे तुम्हाला द्यावेच लागतात. तर तुमच्याकडे अजून काही बिघाड झाला, तुमच्याकडे अजून काही असतील, बरेच असतात आपले गरजेचं खर्च, त्यासाठीचा एक वेगळा विभाग करायचा. त्याच्यानंतर घराचा खर्च. घराचा खर्च म्हणजे काय? तर घरात तुम्ही दूध घेता, दूधवाला येत असेल, तुम्ही भाजीपाला आणला, त्यासाठी लागणार, त्यासाठी आपल्याला पैसे लागतात. त्याच्यानंतर मुलांसाठीचा खर्च असतो. तर स्कूलमध्ये जात असेल तर त्यांना काही ना काही विकत घ्यावं लागतं, आपल्याला काही ना काही घ्यावं लागतं, तर तो खर्च तुम्ही वेगळा लिहू शकता. आणि स्वतःसाठीचा खर्च म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही पार्लरमध्ये जात असाल तर थ्रेडिंग वगैरे बेसिक गोष्टी करतो आपण. पार्लरसाठी लागतो काही खर्च. तुम्हाला जर काही घ्यायचं असेल, तुम्हाला एखादा ड्रेस आवडला असेल, एखादी साडी आवडली असेल, एखादं फंक्शन असेल, त्यासाठी तुम्हाला काही घ्यायचं असेल, तुम्हाला काही ज्वेलरी शॉपिंग करायची असेल, सेल्फ केअर, तुम्हाला अजून कसली आवड असेल तर त्यासाठी तुम्हाला काही विकत घ्यायचं असेल तर त्यासाठी पण पैसे लागतात. तर घरातला खर्च मॅनेज करताना आहे ना, 3 टप्प्यात जर तुम्ही या 3 विभागांमध्ये जर खर्च जर विभागला, तर तुम्हाला तुमच्याजवळ जे काही पैसे आहेत ना, ते मॅनेज करायला खूप सोपं जातं आणि तुम्ही ते योग्यरीत्याने मॅनेज करू शकता. आणि तुम्हाला हे पण कळायला मदत होते की माझा खर्च कुठे जास्त होतो किंवा मी कुठेही पैसे वाचवू शकते. स्टेप नंबर 3, आता तुम्ही जो रोजच्या रोज खर्च लिहायला चालू केला, तर तो आठवड्यातनं एकदा, आठवड्यातनं 1 दिवस ठेवायचा. त्या दिवशी ती वही किंवा डायरी तुम्ही जिथे पण लिहून ठेवलं असेल ना, ते बघायचं. त्याच्यावर एक नजर फिरवायची. तर याने काय होणार आहे ना, तुम्हाला एक समजायला मदत होईल की मागच्या आठवड्यात मी कुठे जास्त गरजेपेक्षा जास्त खर्च केला आहे, किंवा या ठिकाणी मी पैसे वाचवू शकत होते, तर मी त्या ठिकाणी पैसे वाचवायला पाहिजे होते, किंवा मी या ठिकाणी पैसे सेव्ह करू शकत होती आणि हे पैसे मी या गोष्टीसाठी नंतर वापरू शकले असते. तर हे सॉर्टिंग करायला तुम्हाला खूप मदत होते आणि हे तुम्ही तेव्हाच करू शकता जेव्हा तुम्ही रोजच्या रोज खर्च लिहायला चालू करता, ते विभागायला चालू करतात. आणि जेव्हा तुम्ही ते बघतात ना आठवड्याच्या शेवटी, तर त्याचं तुम्हाला खरंच घरातला खर्च मॅनेज करताना खूप जास्त मदत होते. लक्षात ठेवा, तुम्ही गृहिणी आहात आणि गृहिणीच हे सगळं करू शकते, व्यवस्थितपणे मॅनेज करू शकते. आणि जेव्हा गृहिणी व्यवस्थितपणे मॅनेज करते ना, तेव्हा तिचा आत्मविश्वास कमालीचा वाढतो आणि तिचं घर आर्थिकदृष्ट्या स्टेबल होतं. जर तुम्हाला हे आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. बाय.